प्रत्येकामध्ये तेवढ्या लेवलची बुद्धिमत्ता नसायची, कारण त्यांना ते ज्ञानच मिळत नव्हतं. हे खूप मोठ्या प्रमाणात आता इथं बरेच पालक असतील की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले वगैरे हे ते, किंवा बऱ्याच अशा माता भगिनी असतील की ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधीच मिळालेली नाही आहे. त्या लेवलला आता इंग्लिश येत नाही का, तर शिकवल्याच गेली नाही. हे म्हणजे संधी अभावी आहे. तर इंटेलेक्च्युअल क्वेश्चन त्यावेळेस मॅटर करत होता. कालांतराने काय झालं की इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स सर्वांना शिकवल्या जातं, सर्वांना बौद्धिक ज्ञान दिलं जातं आहे. मग आलं की ते ज्ञान घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणं की आपण कशासाठी शिकतोय, शिकण्याचा आपला उद्देश काय, यू मस्ट नो द पर्पज, शिकण्याचा उद्देश काय. मग हे सर्व आलं तर आला भावनिक बोधांक म्हणजे इमोशनल क्वेश्चन आला. तर इमोशनल क्वेश्चन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स. कारण बोधांक हा सर्वांकडे ऑलमोस्ट सारखाच असतो. इट व्हॅरीज अप टू द 5%. म्हणजे एखाद्याला नोबेल प्राईज मिळालं त्याचा बोधांक आणि आपला बोधांकमध्ये जास्तीत जास्त 5 ते 7% फरक असतो, 5 to 7%. आणि इन जनरल आपल्या सर्वांच्या इंटेलेक्च्युअल क्वेश्चनमध्ये डिफरन्स हा फक्त 1 to 2% असतो. मग मार्कामध्ये एवढा फरक का पडतो? जसं 40 विद्यार्थी आहेत, त्यांना एखादे शिक्षक शिकवत आहेत, 40 विद्यार्थ्यांना सारखं शिकवलं जातं. प्रश्न असा आहे की एखादा चॅप्टर आहे, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक इन द सेट चॅप्टर फॉर द 9th स्टँडर्ड किंवा 8th स्टँडर्डचा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट चॅप्टर घेऊ आपण. हे सर्व विद्यार्थी अननोन असतात त्या बाबतीत. भले त्यांना टेबल पाठ असतील, कोणाला पाढे पाठ असतील, वॉट एव्हर इट, बट दे आर अननोन अबाउट दॅट चॅप्टर्स. मग अननोन असतात, काही माहीत नसतं. 40 विद्यार्थ्यांना ते शिक्षक शिकवतात. तर 40च्या 40 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात का? तर असं शक्य नाही, जगामध्ये कुठंच शक्य नसतं. 40च्या 40 विद्यार्थी आउट ऑफ मार्कांसाठी किंवा कंप्लीट नॉलेजसाठी प्रयत्न करू शकतात. जगात असं होतं, तेही प्रमाण कमी जास्त आहे, परंतु त्यांना शिकवल्यासारखंच जातं. त्यांच्यामध्ये इंटेलेक्च्युअल क्वेश्चन पण सेमच आहे. मग मार्कामध्ये फरक का पडतो? तर तिथं वर्क करतो इमोशनल क्वेश्चन. तिथं काय काम करतो? इमोशनल क्वेश्चन काम करतो. भावनिक बोधांक आपलं इमोशनल ज्याला म्हणतो. इमोशनचा मिनिंग काय? एखादा विद्यार्थी वर्गात बसला किंवा आता ऑडिटोरियम हॉलमध्ये बसला आहे, ज्याच्या डोक्यामध्ये दुसरे विचार असतील त्याच्या कानावर शब्द पडतात, आत नाही जात. तसंच विद्यार्थ्यांचं असतं. आणि सगळ्यात बेसिक काय माहिती आहे का? वर्गामध्ये विद्यार्थी शांत बसणं खूप गरजेचं. आणि डायरेक्ट वर्गामध्ये शांत बसलं जाऊ शकत नाही. वर्गात शांत बसतोय की नाही बसतोय याची टेस्ट पालकांना घरी करता येते. जो मुलगा घरी शांत बसू शकतो अभ्यासाला, तो वर्गामध्ये शांत बसतो. मुलगा मुलगी दोन्ही पण. जर घरीच स्टेबल बसत नसतील तर वर्गात येऊन बघण्याची गरज नाही आहे. तर तिथं पण स्टेबल बसणार नाही तो. ही टेस्ट आहे साधी. स्टेबल किती असावं? ते इट इज प्रॅक्टिकली, हे प्रॅक्टिकल बेस आहे. काय प्रॅक्टिकल आहे? आणि हे सगळं सायंटिफिक, मी जे बोलतोय ना हे सर्व सायंटिफिक आहे. म्हणजे रीड करून बघून किंवा काय असतं काय नाही आहे, तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करायचं. आपला जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे इट इज डायरेक्टली रिलेटेड टू आवर बायोलॉजिकल एज. आपल्या बायोलॉजिकल एजशी डायरेक्टली रिलेटेड असतो. आपलं बायोलॉजिकल एज जेवढं आहे, द फॉर एक्झाम्पल हे मुलं 14-15 वर्षाचे आहेत. जनरली 8-9चे मुलं 14, 15, 16 या एजमधले आहेत. हे मॅटर करतं अप टू द 45 इयर्स. 45 इयर्समध्ये डिक्लाईन होतो, नंतर हळूहळू कमी व्हायला लागतं. ओके. आणि याच्यावरती स्टडी झालेली आहे. ज्यांनी स्टडी केलेली त्यांना नोबेल प्राईज पण मिळालेला आहे बायोलॉजीमध्ये. तर आपला कॉन्सन्ट्रेशन स्पॅन काय असतो? कॉन्सन्ट्रेशन स्पॅन म्हणजे आपण एकदा अभ्यासाला बसलोत, तर अभ्यासाला बसल्यानंतर किंवा कोणतीही गोष्ट करायला बसलोत आपण, जिथं मेंदू लागतो, ती गोष्ट करायला बसल्यानंतर आपण किती वेळ बसतो सलगपणे न डिस्ट्रॅक्ट होता, म्हणजे कोणताही अडथळा न येता, न उडता, पाणी प्यायला नाही, जेवायला नाही वगैरे, बाकी कोणत्याही गोष्टीला न उडता किती वेळ बसतो, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन, फोकस. ओके. हा फोकस जो असतो ना, हा 3 to 5 टाइम्स ऑफ आवर बायोलॉजिकल एज असतो. आपलं बायोलॉजिकल एज आपण असं गृहीत धरूया
15 वर्ष, एक बच्चा 15 साल का है, सो 3 to 5 times ऑफ 15 years इज द 45 minutes to 75 minutes. आता आपण तीनही नाही घेणार आणि 5ही नाही घेणार. आपण काय घेणार, जनरली आपण काय करतो, ॲव्हरेज काढतो. आता 3 आणि 5चं ॲव्हरेज काय येतं, 4. सरासरी आपण घेतली 4. 15 into 4, 15 चोक 60. 60 मिनिट अभ्यासाला बसणं खूप गरजेचं आहे सलगपणे. आणि बाय प्रॅक्टिस इट शुड बी इन्क्रीज अप टू 5 to 8 times. बाय प्रॅक्टिस आपण त्याला 5 ते 7 पटीनं वाढवू शकतो. एक्सेप्शनल केसमध्ये ते 10 पट जातात, त्याच्यापेक्षा जात नाही एका वेळेस बसल्यानंतर. म्हणून या वयातल्या मुलांचा शाळेचा तास असो, क्लासचा तास असो, याचं टायमिंग असतं 45 मिनिटाचं. आम्ही फाउंडेशनची बॅच घेतो, त्या बॅचचं टायमिंग असतं 60 मिनिट. कारण ते यांच्यापेक्षा थोडं अजून वेगळं काहीतरी करतायत, म्हणून तो एका तासाचा. की तुम्हाला स्वतःला स्ट्रेंथन करावं लागेल, तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता आहे, हे सगळ्या गोष्टी येतात, त्या गोष्टीला अजून फोकस करून अजून स्ट्रेंथन करावं लागेल, अजून ताणावं लागेल त्याला. तर सिम्पली आहे, जेव्हाही अभ्यासाला बसणार मुलं, त्यावेळेस त्यांचा एक वेळेस अभ्यासाला बसल्यानंतर कमीत कमी त्यांनी 45 मिनिट अभ्यासाला बसावं आणि मॅक्झिमम त्यांनी 75 मिनिट ते 90 मिनिट म्हणजे 1.5 तास अभ्यासाला बसावं. ॲन ॲव्हरेज एकदा अभ्यासाला बसलेल्या विद्यार्थ्यांना 1 तास सलगपणे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण हा जो कर्व आहे, इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस स्पॉन्टेनियसली ॲट लास्ट. 1 तास अभ्यास केल्यानंतर पहिल्या 40 मिनिटामध्ये जेवढा अभ्यास होतो तेवढाच अभ्यास शेवटच्या 20 मिनिटामध्ये होतो. आणि जर 10-15 मिनिट बसला, परत उठला, 10-15 मिनिट बसले, एखादी विद्यार्थीने 10-15 मिनिट बसते, परत उठते, परत बसते, असं करतात. मी विद्यार्थी म्हणतो, इट इज नॉट ॲप्लिकेबल ओनली फॉर द बॉयज. कीप इन माइंड, गर्ल्स को लगेगा ये सब कुछ बॉयज़ के लिए, हम तो बहुत सिंसियर है. इट नॉट मैटर टू द फोकस, इट इज नॉट मैटर टू द जेंडर ऑल्सो. ओके, इट नॉट मैटर्स टू द जेंडर, कीप इन माइंड. सो बच्चा बैठा है स्टडी के लिए, तो 45 मिनट्स अगर बैठता है दैट इज़ गुड. 60 मिनट इज़ द वेरी गुड. 75 मिनट्स इज़ द एक्सलंट, एक्सेप्शनल है ॲट फॉर द 8th स्टँडर्ड अँड 9th स्टँडर्ड. आणि त्याच्यापेक्षा कमी जर होत असेल, दिवसभरही तसं केलं आपण, दिवसभर तसं जर आपण केलं तरीही अभ्यास होत नाही. म्हणजे ही आपल्याला तसल्ली आहे फक्त खोटी, की अभ्यासाला बसलेत, मग सकाळपासून अभ्यास करतो आहे, संध्याकाळपर्यंत अभ्यास करतो आहे, 15 मिनिट 20 मिनिट गॅप, 15 मिनिट 20 मिनिट परत गॅप, तसा ना अभ्यास होत नसतो. अभ्यास करायचा, सलगपणे करायचा. 8वीच्या विद्यार्थ्यांनी 2 तास अभ्यास केला सफिशियंट आहे 24 तासामध्ये. 24 तासामधला किती तास? 2 तास, दॅट इज सफिशियंट. त्या 2 तासामध्ये जास्तीत जास्त तुमचे 3 स्पॅन व्हायला पाहिजे, 3 ब्रेक, म्हणजे 2च ब्रेक. तसा म्हणजे 45 मिनिट बसायचं, ब्रेक घेतला तर हरकत नाही. 45 मिनिट अभ्यास करायचा, ब्रेक घेतला हरकत नाही. म्हणजे सकाळी 45 मिनिट, संध्याकाळी 45 मिनिट, दुपारी अर्धा तास करा, काही प्रॉब्लेम नाही. 2 तास तुम्ही अभ्यास केला सफिशियंट आहे. 2 तास सेल्फ स्टडी, त्याच्यामध्ये स्पॅन तुमचा 45 मिनिटापेक्षा कमी नको. 9च्या विद्यार्थ्यांनी 4 तास करायची गरज नाही आहे. 9च्या विद्यार्थ्यांनी 2.5 तास अभ्यास केला तरी सफिशियंट आहे. अभ्यास कसा करायचा, सब्जेक्ट वाईज अभ्यास कसा करायचा, हे तुम्हाला आता ही पालकांना सांगण्याची गोष्ट नाही आहे. यांचे प्रत्येक शेवटी परत सेल्फ स्टडी प्लॅनरचा सेपरेट वर्कशॉप होणार आहे त्या स्टुडंटचा. हा सेल्फ स्टडी प्लॅनरचा वर्कशॉप या वीकमध्येच होणार आहे. अल्जेब्राचा अभ्यास करायचा तर कसा करायचा, किती करायचा आणि किती वेळ करायचा, त्याला लागणारा वेळ हे फिक्स माहीत पाहिजे. कारण ते डिसिप्लिनमध्येच आलं पाहिजे. डिसिप्लिन इज द सोल ऑफ सक्सेस. तुम्ही ना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक शिस्त, दुसरी मेहनत आणि तिसरं सातत्य. ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना त्याला कोणीच हारू शकत नाही. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट काय? डिसिप्लिन. शिस्त म्हणजे काय? योग्य वेळी योग्य गोष्ट योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी करणं म्हणजे शिस्त आहे. खूप काय अवडंबर आणायची गरज नाही. आता मला सांगा, आजचं सेमिनार आहे, आपण टायमिंग काय दिलं होतं? 10:30.
आपण जर असं म्हटलं असतं उद्या सकाळी सेमिनार आहे, आता सकाळी सेमिनार आहे तर मग टायमिंग काय आहे? कोणाला वाटलं असतं 7ला आहे, कोणाला वाटलं असतं 8ला आहे, कोणाला 9ला, कोणाला 10ला. एखादा सुपेरियर म्हणू शकतो 11:55 पण सकाळ असते, 12ला दुपार चालू होते. आपण यांना काय करतो, वेळ देतो ना. शाळा आहे तर किती वाजता आहे? 7:30 वाजता शाळा आहे. सकाळी शाळेला या म्हटल्यानंतर परत तेच होऊ शकतं. एखादा मुलगा म्हणू शकतो 11:59 पण सकाळ आहे आणि मी आलो. इट शुड बी हॅपन. तर सकाळ आहे म्हणजे अभ्यास असा नाही म्हणायचा मी सकाळी करतो, मी रात्री करतो, तसा अभ्यास होत नसतो. अभ्यासाचा टाइम टेबल तयार करावा लागतो, तरच अभ्यास होऊ शकतो, अदरवाईज अभ्यास होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर टाइम टेबल तयार केला तरच आपला अभ्यास होईल. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल रात्री 9 ते 10 हा टाइम टेबल तयार केला. आय एम टेकिंग द एक्झाम्पल. मी कोणत्याच मुलांना कधीच 8 तास असा करत नाही की सकाळी अभ्यास होतो, रात्री होतो, दुपारी होतो. माझं ठाम मत आहे की अभ्यास ज्यावेळेस तुम्ही एकाग्र होतात त्यावेळेस तुमचा अभ्यास होतो. सकाळी उठून जर त्याला झोप येत असेल, म्हणजे आई कॉफी करून देते आणि आई कॉफी तिचा मग्गा तिकडे ठेवायला जाते आणि हे इकडे झोपून जातं, कॅफिनसुद्धा वर्क करत नाही, किंवा एखाद्याला रात्री जागायची सवय नसेल आणि झोपत अभ्यास करत असेल तर त्याला अर्थ नाही. बळजबरीनं कधीच अभ्यास होत नसतो. अभ्यास करावा लागतो आणि हे मुलांना चांगल्या पद्धतीनं माहीत पाहिजे. पालक शिक्षक बळजबरी करताय तेव्हा तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्हाला आतून माहीत पाहिजे की हे कुणासाठी आहे. तर आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे का, स्वराज्याचं स्वप्न हे शिवाजी महाराजांचं होतं का? नाही. स्वराज्याचं स्वप्न हे त्यांच्या वडिलांचं होतं, शहाजी महाराजांचं होतं, आणि ते राजमाता जिजाऊंचं होतं, त्यांचं नव्हतं. त्यांनी आईवडिलांच्या स्वप्नासाठी स्वतःचं आयुष्यपणाला लावलं, म्हणजे ते जगले. ते मग शिवाजी महाराजांकडून आपण एक अंशानं तरी काहीतरी गोष्टी घ्यायला पाहिजेत ना, की शिवाजी महाराजांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी. आता आई म्हणून आपण काय घ्यावं राजमाता जिजाऊंकडून? ध्येय आणि आपण एकरूप झाल्याशिवाय ध्येय प्राप्त होत नाही. भगवद्गीतेमध्ये ते सांगितलं ना कृष्णानं, की तुमचं ध्येय आणि तुम्ही जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत ध्येय साकार होत नाही. तेच घेतलं. राजमाता जिजाऊंना ध्येय एवढं निश्चित मनाशी बाळगलं की ह्या रयतेला, शिवाजी महाराज कोणाचे राजे होते? रयतेचे राजे. आणि शिवाजी महाराजांना शिकवण काय दिली? तुम्ही बघा, कोणताही राजा असेल त्या राजाने काय केलेलं आहे, स्वतःच्या, आपण मी फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगरला बीबी का मकबरा आहे, कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधला. ताजमहल आहे, कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधला. म्हणजे थॉट प्रोसेसच चुकीची होती. हे आमचं आहे आणि आमच्यासाठी आहे. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आहेत सईबाई, त्यांची समाधी आहे पुरंदरला. तुम्ही कधी पुरंदरला गेले तर समाधीला आजही गेले तर समाधीचे दगडं येतं. शिवाजी महाराजांनी समाधी बांधण्यासाठी 16 दगडं दिले आणि स्वतःच्या खर्चातून, स्वराज्याच्या खर्चातून नाही. म्हणजे कोणता किल्ला आईवडिलांच्या नावाने नाहीच आहे. कोणती गोष्ट आहे की जिथं सईबाईचं नाव दिलेलं आहे, पुतळाबाईचं नाव दिलं आहे, सोयराबाईचं किंवा मुलाचं नाव दिलं आहे, हे दिलं आहे का? नाही आहे. विचार फिक्स होते, कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होते, हे राज्य रयतेचं आहे. आता शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अलंकारामध्ये आत्ता दाखवत आहेत. रियालिटीमध्ये काय, शिवाजी महाराजांकडे कवड्याची माळ होती आणि त्यांनी सांगितलं हे कवडी मोलाचं आयुष्य लाख मोलाच्या जनतेसाठी आहे. आणि मग तिथून झालं की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आता हे बाळकडू आईवडिलांकडून येणार ना, आपण म्हणतो ना जेनेटिक इनहेरिटन्स जे आहे ते येणार ना तिथून. जर ते जीन्समध्ये नाही आलं, आणि जीन्समध्ये ह्या गोष्टी येतात बरं, वातावरणामध्ये येतात. राजमाता जिजाऊनं स्वराज्याचं स्वप्न एवढं पाहिलं, मुलगा छत्रपती झाल्याला पाहायचा, रयतेला छत्रपती मिळालाच पाहिजे, ह्या गोष्टीसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य अशाप्रमाणे जगलं. तुम्हाला माहिती आहे 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 17 जूनला
राजमाता जिजाऊनं देहत्याग केला. म्हणजे जोपर्यंत स्वप्न साकार होणार नाही तोपर्यंत मरणाला सुद्धा परवानगी दिली नाही. एवढं स्वप्न आणि ध्येय, स्वप्न आणि जीव एक जीव केला होता. आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल ना. मी जेव्हा हे वाचतो ना तेव्हा मला असं वाटतं की राजमाता जिजाऊनं शिवाजी महाराजांना ज्या स्टोऱ्या सांगितल्या असतील तर काय स्टोऱ्या सांगितल्या असतील. रामायण महाभारताच्या म्हणतात. मला एक वेळेस असा विचार आला की नक्की सांगितलं असेल की रामानं काय सहन केलं आणि काय करतोय. मुलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे आजकाल. मी तुम्हाला जे म्हणतोय ना, थर्ड सोशल क्वेश्चन 2019 नंतर झालं आहे. 3 क्वेश्चन आता जास्त महत्त्वाचे आहेत. पहिला इंटेलेक्च्युअल क्वेश्चन, नंतर होता इमोशनल क्वेश्चन आणि आता आहे सोशल क्वेश्चन. ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये काय चाललं आहे, काय नाही, त्याच्यातून काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट सोडून द्यायचं हे खूप कळणं गरजेचं आहे. दॅट इम्पॅक्ट्स ऑन एज्युकेशनल करिअर. मुलांच्या डोक्यामध्ये व्हायलन्स चालला आहे. म्हणजे तो धर्माच्या नावाखाली असेल, तो जातीच्या नावाखाली असेल, हे असेल. मग त्यांना सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे. जगातले जेवढे महामानव झालेत, नेल्सन मंडेला असेल, यांनी काय सांगितलं. नेल्सन मंडेला 27 वर्षे जेलमध्ये होते. मुलांना सांगावं लागेल आपल्याला. 27 वर्षे जेलमध्ये होते. त्यांना प्रचंड हाल केले जेलरनं. 27 वर्षानंतर सुटल्यानंतर जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जेलरला वाटलं की आपलं काही खरं नाही आहे. नेल्सन मंडेला पुस्तक वाचा. नेल्सन मंडेलाने त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं की तुझ्यासारखा शिस्तप्रिय जेलर मी बघितलेला नाही आहे. तुला 2 वर्ष अजून एक्सटेन्शन असेल. तू चांगलं काम केलेलं आहे. जेव्हा रामाला सांगितलं गेलं की हे तुझं राज्य आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, मी इन शॉर्ट सांगतो, हे तुझं राज्य आहे, तुझा राज्याभिषेक आहे. राज्याभिषेक म्हणल्यानंतर कॉस्ट्युम वगैरे सर्व आलंच ना, ड्रेस वगैरे सर्व, मुकुट वगैरे, हे सगळ्या गोष्टी काय ॲट ए टाईम आपण म्हणणार अच्छा राजा आहे, चला मुकुट घेऊन या. सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि रात्री त्यांना सांगितलं जातं की उद्या तुझा राज्याभिषेक नाही आहे. तुला कुठं जायचं आहे? वनात जायचं. कसं जायचं आहे? तर फक्त कपड्यावर जायचं, ते बी साधे कपडे. मला प्रश्न पडला, म्हणलं शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊनं हे नक्की काही गोष्टी सांगितल्या असतील. काय सांगितल्या असतील? की त्यांना वनवास भेटला, वनवास मिळाल्यानंतर वनामध्ये असताना रामाने रावणासोबत लढाई केलेली आहे. आता प्रश्न मुलांना काय सांगायचं मला, की त्यांनी क्वेश्चन केला का की पप्पा मलाच का बरं जंगलात, मीच का जाऊ, आणि तुम्ही नेहमी भरतचंच ऐकता, त्यालाच का बरं राज्य आहे, ते तुमचा लाडका आहे, मी तुमचा लाडका नाही, हे नाही ते नाही, असं वाक्य होते का? नाही, मी नाही जाणार, इट्स माय लाईफ, माय रूल, माझं स्वातंत्र्य आहे. हां बरं ठीक आहे, मी जंगलात, मला राजा नका करू, पण मग कमीत कमी पंतप्रधान तर करा. बरं आपण म्हणतो ना, ठीक आहे बाबा, नाही आयफोन नको, कमीत कमी दुसरा मोबाईल तर घ्या. तसे प्रश्न केले का? नाही घेतला तर तुमच्यासारखे वाईट पप्पा कोणीच नाही आहेत. असं कोणी लेकराला जंगलात पाठवत असतं का? हे क्वेश्चन्स होते का? मग आपल्याला रामाकून काय घ्यावं लागेल? मुलांना काय दाखवलं झालं? 6 पॅक राम, धनुष्यबाण, हे राम तो नव्हता. अरे त्यावेळेस धर्माची ती लढाईच नव्हती ना. मुलांना सांगावं लागेल आपल्याला. हे जे आहे ना, हे मला काय म्हणायचं आहे, आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एनिथिंग. मी कशाच्या विरोधात नाही आहे. माझं म्हणणं आहे की ज्या गोष्टींना आपल्या बुद्धीमध्ये द्वेष जातो ती गोष्ट आपल्यासाठी खूप घातक आहे. आज एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतोय, उद्या काय गॅरंटी नाही आहे, काय गॅरंटी यायची की आपला द्वेष करणार नाही. द्वेष असतो, तो वाढत जातो आणि तो निगेटिव्ह आहे ना. जसे पॉझिटिव्ह थॉट्स वाढत जातात तसे निगेटिव्ह थॉट्स वाढत जातात. आणि थॉट्सची चेनच असते, एक नसतं. एक पॉझिटिव्ह आला की 2 पॉझिटिव्ह येतात, 2 आले की 4 येतात, 4 आले की 8 येतात. म्हणून काही जण शून्यातून विश्व निर्माण करतात आणि काही जणांकडे असलं तरी त्यांना काहीच करता येत नाही. कारण त्यांच्याकडे धमक असते, ती की धमक ती वाढत जाते आणि ती ध्येयप्राप्तीपर्यंत थांबत नसते. हे निगेटिव्ह थॉट्स यांच्या डोक्यात यायला नको. कारण काय होईल आहे, आजकाल मुलांना, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण कावर दिलं आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी खूप वैयक्तिक आहेत.
ह्या सगळ्या गोष्टी खूप वैयक्तिक आहेत. हे फक्त घरात असावं. घराच्या बाहेर पाऊल टाकलं, फर्स्ट अँड लास्ट वी आर इंडियन, नथिंग दॅन दॅट. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आपण जर म्हणलं हा धर्म, ए धर्माचा, हा बी धर्माचा, हा सी धर्माचा, हा डी, मग भारतीय कोण? आपल्या श्रीलंकाचे लोक आणावं लागतील, तुम्ही भारतीय व्हा. काय बांगलादेशमधून, काय अमेरिकेतून आणा, तुम्ही भारतीय व्हा, आम्ही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. इज इट पॉसिबल? इट्स नेव्हर पॉसिबल. त्याच्यामुळं मुलांना सांगा की धर्म हा फक्त आपल्याला आचारसंहिता असावं, आपण कसं वागावं, जसं घरातले माणसं देवासारखे वागावे म्हणून घरात देवघर असावं, हे संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं. आणि संत तुकाराम महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी पण खूप सारं लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जवळपास 28 अभंग आहेत. मी मला जे माहीत आहे तेवढे, मला न माहीत असणारे तर कितीतरी असू शकतात असंख्य. त्यांनी सांगितले का, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुका महाराजांनी पण सांगितले, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपला संवाद कोणा पाहिजे? मनासोबत. कॉम्पीट टू युअर सेल्फ. याच्यावर कितीतरी बुक आले. तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेले. तुका म्हणे होय मनाशी संवाद म्हणजे वी हॅव टू कॉम्पीट टू युअर सेल्फ. स्वतःमध्ये प्रत्येक दिवशी सुधारणा केली पाहिजे. अँड देर इज द बिगेस्ट रूम इन द वर्ल्ड इज रूम फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट. जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला वाव असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करायला वाव आहे. आणि ते कोणत्याही टप्प्यात असतो. काय येत नाही याला गोंजारत बसायचं नाही, काय यायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांचा विवेक जागा असला पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याच पद्धतीनं व्हायलन्स नसलं पाहिजे. व्हायलन्स 2 गोष्टीनं डोक्यामध्ये चाललं आहे विद्यार्थ्यांच्या. एक वातावरणामुळे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोशल इम्पॅक्ट क्वेश्चन. तर मुलांचा सोशल क्वेश्चन एवढा स्ट्रॉंग करायचा आहे. मी याच्याविषयी त्यांच्याशी परत बोलणारच आहे मुलांशी सेपरेटली, की सोशल क्वेश्चन एवढा स्ट्रॉंग करायचा आहे की मी माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी चांगलं काय करू शकतो एवढंच लक्षात ठेवायचं. कोण काय करतं याला अजिबात महत्त्व नाही. APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं आहे की जो आपलं काम प्रामाणिकपणे करतो तो देशभक्त असतो. एवढी सिंपल व्याख्या केली त्याने. मग तो कोणीही असो, व्हॉट एव्हर इट मे बी. त्यांनी सांगितलं तर एखादा रस्ता झाडणारा सुंदर जर रस्ता झाडत असेल तो त्या म्युन्सिपॅलिटीच्या कमिशनरपेक्षा तो चांगलं काम करतोय असं गृहीत धरायचं. इट नॉट मॅटर्स. आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी खूप सांगितले. त्यांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनुसार जर अभ्यास केला, आपापल्या क्षमतेनुसार जर काम केलं तर भारत हा जागतिक महासत्ता 100% होणार. पण केलं तर, नाही केलं तर नाही. 2 येणं व्हायलन्स डोक्यामध्ये जातो. एक, सोशल मीडिया मॅक्झिमम वापरला तर त्याच्यापेक्षा जास्त गेम्सनं जातो. मोबाईलचे जे गेम्स आहेत त्यानं व्हायलन्स वाढतं. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे. बरं, इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. म्हणजे हवाई बेटावरती 100 लोकांना ठेवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर इथून बाहेर यायचं असलं. आता हे 100 लोक कैदी होते. शंभर कैद्यांना त्यांनी हवाई बेटावर ठेवलं. ही 2017ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता वातावरण वाढलेलं आहे. त्यावेळेस कमी होतं. त्यावेळेस भारतामध्ये 2.3% मोबाईल होते. आता 28% झालेत मोबाईल भारतामध्ये. आणि आपल्याकडं तर चेनच आहे. म्हणजे पप्पाचा मोबाईल खराब झाला की मम्मीला, परत नवीन घेतला की पुढं. म्हणजे आपल्याला वाटतं की याचा पूर्णपणे वापर करा. म्हणजे आपण एखाद्या पालकाला आम्ही म्हणलं ना तुम्ही TV बंद करा, ते म्हणजे एवढं रिचार्ज संपू द्या. म्हणजे आपली मानसिकता एवढी आहे की 1.5 GB डेटा कंपनीला कशामुळे फ्री जाऊ द्यायचं. म्हणजे आपल्या वेळेला काहीच महत्त्व नाही आहे. ही मानसिकता खूप घातक आहे. असो, त्या बेटावर ठेवलं तर त्यांना सांगितलं की तुम्हाला जर इथून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही पडू शकतात, पण 10च लोक इथून बाहेर जाणार. त्यांच्या डोक्यात पहिला विचार आला की आपल्याला जर बाहेर जायचं तर 99ला मारावं लागेल. असं कोणाच्या, प्रत्येकाच्या डोक्यात विचार आला की आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर 99ला मारावं लागेल. आणि गेममध्येही सेम त्यांनी जी स्टडी केली आहे सायकोलॉजिकली ती स्टडी होते. हातात बंदूक खडखड खडखड खडखड, हातात बंदूक खडखड 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 मारत राहायचं.
त्यांना ॲटोमॅटिकली डोपामाइन सिक्रेट होतो मेंदूमधला आणि व्हायलन्स तयार होतो. रिॲलिटीमध्ये आपण गाडी चालवत असताना एकदाही ॲक्सिडेंट झाला तर आपण आयुष्यभर पुन्हा गाडी चालवू शकत नाही. गेममध्ये एका सेकंदामध्ये ॲक्सिडेंट, परत गाडी, एका सेकंदात ॲक्सिडेंट, परत गाडी. त्यांच्या डोक्यामध्ये एकच येतं, त्या वाईब्स तयार होतात, स्पीड स्पीड स्पीड, आणि बेकदारपणे चालवत राहायचं आणि ते तयार होतं. आपण चांगल्या गोष्टी ऐकल्या तर मेंदूमध्ये चांगले विचार येणार, वाईट गोष्टी ऐकल्या तर मेंदूमध्ये वाईट विचार येणार. नॅचरल आहे ना. चांगला मूवी पाहिला चांगलं काहीतरी येतं, वाईट मूवी पाहिला वाईट काहीतरी येणार, चांगले रील्स पाहिले चांगलं काहीतरी येणार, वाईट पाहिले तर वाईट काहीतरी येणार. आणि कंटेंट हा, स्टुडंटचा कंटेंट हा वाईटच असतो असं माझं म्हणणं नाही आहे, पण तो जो वेळ असतो तो त्यांना अभ्यासासाठी वापरायचा असतो. अभ्यासासाठी कशामुळं वापरायचा असतो तर आपण 80% आणि 20% एज्युकेशन सिस्टीम आहे, इट शुड बी फॉर बोर्ड अँड CBSE बोथ. दोघांनाही, CBSEला असेल बोर्डला असेल, आणि दोघांचं बोर्ड सेम आहे, ऑलमोस्ट सिलेबस पण 80% तर सेमच आहे. पेपर पॅटर्न थोडा वेगळा आहे. 80-20% आहे. 80% थेअरीला मार्क्स आहेत की जे बोर्ड कंडक्ट करतं. आणि मी तुम्हाला सांगतो, 8वीला असतील 9वीला असतील विद्यार्थी, बोर्ड कधीच कॅन्सल होत नसतो. आपल्याकडं दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. मुलगा 9वी 10वीला गेला की यावर्षी बोर्ड आहे का, म्हणजे आम्ही 2016पासून तर ऑलमोस्ट 50% पालकांना सांगतच जातो की बोर्ड कॅन्सल होत नसते. म्हणजे नाही नाही, हे शेवटचं वर्ष म्हणतात. ही भीती साहजिक आहे. तुम्हाला मी सांगतो, बोर्ड कॅन्सल होत नसतं, कारण गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मुलांसाठी महत्त्वाचं आहे. आणि हे पहिलं सर्टिफिकेट आहे, इट इज गिव्हन बाय द गव्हर्नमेंट. आत्तापर्यंतच्या मार्कशीटला कुठंही गव्हर्नमेंटच्या ठिकाणी नोंद नाही आहे. शाळेवाईज मार्कशीट बदलतात, त्याला नोंद नसते. 10वीच्या मार्कशीटलाच नोंद असते. तुम्ही बघा, तुम्ही MBA ज्याने गेट कॅट वगैरे क्रॅक केलेले आहेत, IIMला याला ॲडमिशन घेतात, त्याचा 10वीचा मार्कशीट बघतात, 12वीचा मार्कशीट बघतात, ग्रॅज्युएशनचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा जर केलेलं असेल तर, आणि त्याच्यानुसार त्यांना मार्क्स दिले जातात. त्यांचा 8वीचा 9वीचा हा नाही पाहिजे. त्यामुळं 10वीचं बोर्ड राहणारच एक. आणि 10वीच्या बोर्डचा अभ्यास हा तुम्हाला 8वीपासून 9वीपासून करावा लागतो. 80% 20% आहे. 80% कशाला येतं, थेरीला, आणि थेरीचे मार्क्स कसे मिळणार, अभ्यास केला. आता हे 20% जे इंटरनल आहेत हे 4 पार्टमध्ये डिवाईड होतात. होमवर्कला 5%, त्यांचे जे युनिट टेस्ट होतात, मिड टर्म एक्झाम होतात त्याला 5%, ओके. त्यांचे वागणूक, बिहेवियर, पर्सनॅलिटी लेवल, PD म्हणतात त्याला, ह्या सगळ्या गोष्टीला 5%, आणि 5% त्यांच्या प्रेझेंटीला. जो विद्यार्थी 75% प्रेझेंट असतो, 75% शाळेला उपस्थित असतो, त्याला 5% मार्क मिळतात. होमवर्क हे. आता हे 5% जे युनिट टेस्टला घ्यायचे, याच्यासाठी परत काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागेल. म्हणजे 85% मार्क कशावर डिपेंड आहेत, अभ्यासावर, आणि 5% मार्क होमवर्कवर डिपेंड आहेत. तर मग महत्त्वाचं होमवर्क आहे का सेल्फ स्टडी आहे? मला आवाज नाही येते. तुम्ही बोला, नाही तर मला फिलिंग येईन मी का बाहेर झालो का. हां, मला असं वाटलं तुम्ही बोलले आणि मला ऐकायलाच नाही आलं. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट, सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सेल्फ स्टडीनं फक्त मार्क मिळतात असं नाही. सेल्फ स्टडीनं तुमच्याकडे नॉलेज येतं. नॉलेज आला ना, ज्याच्याकडे नॉलेज आहे ना त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स नाही आहे याचा अर्थ नॉलेज नाही आहे. आपल्याला इंग्लिश बोलावं का बाबा भीती वाटते, येते पण तरी भीती वाटते, असं आहे का. इफ एनीवन इज एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश, कॅन दॅट पर्सन हॅज द फेअर, कांट. इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. भीती का बरं वाटते, येत नाही म्हणून. येत नाही म्हणजे कशामुळे येत नाही, शब्दपाठ नाही किंवा नॉलेज नाही. नॉलेजच म्हणावं लागेल ना. नॉलेज का नाही आहे, अभ्यास केला नाही. अभ्यास का नाही केला, आता त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात. त्याच्या उलट आपण जाऊया, वर्गात विद्यार्थ्यांनी लक्ष देणं, सायलेंट बसणं का गरजेचं आहे. जर विद्यार्थी सायलेंट बसले तर त्याचा इमोशनल कोशंट हा कॉन्सन्ट्रेट व्हायला ॲटोमॅटिकली तयार होतो. आता जे स्थिर आहेत, समजा काही जणांचे मोबाईल वाजले, काही जणांना हे झालं, आता मी डिस्ट्रॅक्शन्स का बरं माझं कमी करतो आहे,
मी क्लासवर गेलं, जेव्हा शिकवतो आहे, एखाद्या पालकांना बोलतो आहे, विद्यार्थ्यांना हे करतो आहे, त्यावेळेस मी मोबाईल सोबतच ठेवत नाही. डिस्ट्रॅक्शनच नको. म्हणजे त्याचा प्रश्नच येत नाही. आणि मला नाही वाटत, आता मी जवळपास 17 वर्ष झालं टीचिंग करतो आहे, 17 ते 18 वर्ष झालं. या 17-18 वर्षामध्ये कॉल आला आहे आणि माझ्यामुळं कुणाचं काम अडकलं आहे ह्या 18 वर्षामध्ये कधी झालंच नाही. आता मोबाईल न वापरणं, माझं 7-8 तास तर मोबाईलच वापरता येत नाही, कधी झालेलं नाही आहे. एवढे सामान्यपणे आयुष्य जगतोय मी. आपण एवढे सामान्य आहेत, म्हणजे काही कोणाचं काम अडकत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. 1 तास वर्गामध्ये गेलं ना, 1 तास विद्यार्थी आणि आम्ही, आमच्यासाठी ते मेडिटेशन असतं. जगात काय चाललं आहे, काय नाही, काहीही माहीत नसतं. 1 तासानंतर कदाचित माहीत होईल, पण 1 तास काही नाही. हे लेकरं आणि आम्ही, त्यांनाच बोलायचं, त्यांच्याशीच हे करायचं, तेच कम्युनिकेट करायचं. तर ते 1 तास ना 45 मिनिट आहे ना, ते जगता आलं पाहिजे. ते जगणं म्हणजे मेडिटेशन. मुलगांना वर्गामध्ये सर्वांना शिकवतात, आपण वर्गामध्ये लक्ष दिलं ना 100% समजेल असं अजिबात नाही. समजू पण शकतं, नाही पण समजू शकता. आणि समजायलाच पाहिजे असाही अट्टास नाही. बऱ्याच वेळेस समजत नसतं आणि दॅट इज व्हेरी नॅचरल. जसं विसरणं हे सुद्धा नॅचरल आहे बरं. आपल्याला आपण गोष्टी विसरतो हे आपल्याला वरदान आहेत. ट्रस्ट मी. जर आपण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली तर आपण 2-3 दिवसात पागल होऊन जाऊ. एवढे विचार 60 ते 70 हजार विचार दररोज येतात आणि जातात. जर आपण पकडून ठेवले तर आपण काही दिवसानं पागल होऊन जाऊ. विसरणं महत्त्वाचं आहे. प्रश्न आहे, जे गरजेचं आहे ते लक्षात ठेवायचं, जे गरजेचं नाही ते विसरायचं. आपलं उलटं होतं. गाणं लक्षात राहतं, डेफिनेशन विसरल्या जातात. मूवीज लक्षात राहतात, धड्याचं नाव विसरल्या जातं. हे का होतं याची पण आपण चर्चा करू. आणि धिस इज ऑल्सो नॅचरल. हे पण नॅचरल आहे बरं, काही वेगळं नाही आहे. एखादा विद्यार्थी वर्गात बसला आहे, तो लक्ष देतो आहे, त्याला बऱ्याच गोष्टी समजतील, 100% सगळं समजलं असं नाही, आणि असा विद्यार्थी नसतोच. हे पण नॉर्मल आहे. आणि धिस इज ऑल्सो नॅचरल. लक्ष दिलं, काही गोष्टी समजतील, काही नाही समजण्या जाणार. अंडरस्टँडिंग झाली आहे, घरी जाऊन अभ्यास केला जाईल. आणि जर आपण असं म्हणलं वर्गात लक्ष नाही दिलं, समजण्याचा प्रश्न येतो का? नाही. लक्ष नाही दिलं तर 100% समजणार नाही, हे मात्र फिक्स आहे बरं. लक्ष दिल्यावर समजू शकतं, प्रयत्न केला तर यश मिळू शकतं, प्रयत्न नाही केले तर अपयश 100% मिळणार. त्यामुळे यशाच्या शक्यता वाढतात, अपयश मात्र निश्चित असतं. समजा लक्ष नाही दिलं, समजणार नाही. समजलं नाही तर अभ्यास काय करणार? अभ्यासच नाही केला तर रिव्हिजन काय करणार? रिव्हिजनच नाही केलं तर नॉलेज कुठून येणार? आणि नॉलेज नाही आहे, कॉन्फिडन्स कुठून येणार? कॉन्फिडन्स नाही, ॲटिट्यूड आणि भीती. याच्या उलट जर आपण गेलो, वर्गात लक्ष दिलं, काही समजेल, काही समजणार नाही. समजा असं गृहीत धरूया, 4 एक्झाम्पल घेतले, त्यातले 3 समजले. घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस केली, 3 प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येतं की अरे याच्या प्रमाणात 4थं पण आहे. आणि मुलांकडे ते असतं बरं. मी मुलांना ते नर्सरीची गोष्ट नेहमी सांगतो, म्हणजे आज पालकांनाही सांगतो मी. आपण 15 मिनिट लेट चालू झालं म्हणून 15 मिनिट उशिरा सोडल्या जाईल, चालेल का तुम्हाला? म्हणजे राहायला नको काय म्हणून. आता तुमच्याकडे हो शिवाय ऑप्शनही नाही म्हणा. मुलांनी वर्गात समजा लक्ष दिलं, काही गोष्टी समजतील, काही गोष्टी समजणार नाही. 3-4 एक्झाम्पल समजले ना, 4थं एक्झाम्पल त्यांना येतं बरं. बाय प्रॅक्टिस ते येतं. त्या टाईपचं एक्झाम्पल दुसरं सॉल्व केल्या जातं. 30पर्यंत आपण टेबल लर्न करतो. मुलांना 30पर्यंत टेबल लर्न असणं गरजेचं आहे. नसतील तर करा, त्याच्यात काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे, असायलाच पाहिजे. आणि कसा असायला पाहिजे म्हणजे असा नको 15चा येतो, 20चा येतो, 25चा येतो, 30चा येतो, मधले थोडे प्रॉब्लेम आहेत, तसा नको. यू मस्ट नो द 23 9s are 207 एवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला यायला पाहिजे. माझी तरी प्रॅक्टिस कमी आहे, पण तुमची जास्त असायला पाहिजे. कारण आम्हाला एक्सप्लेनेशनची सवय लागली आहे, अंडरस्टँडिंग म्हणजे फास्ट याची सवय नाही आहे. तेवढ्या लेवलला तुमच्याकडे पाहिजे.
समजा वर्गात लक्ष दिलं तर समजल्यानं इफ यू अंडरस्टँड, वन्स यू अंडरस्टँड, ग्रास्पिंग ॲटोमॅटिकली होत असते, हे नॅचरल आहे. आणि वर्गात शांत काय बसायचं असतं माहिती आहे का? मी तुम्हाला प्रॅक्टिकलच बोलतो आहे. समजा आपण एकमेकाला बोलतो आहे, आता समजा मोबाईल वाजला, फक्त त्या व्यक्तीला त्रास झाला का? तो नाही. काहींना वाटलं यार बंद करायला पाहिजे होता. ज्याचा तापड स्वभाव आहे त्याला वाटतं ही काय मूर्ख आहे, याला एवढी अक्कल नाही का? म्हणजे विनाकारण मोबाईल वाजला, त्याचा डोकं खराब झालं याचं. हा समाजाला परिणाम होत असतो वाईट गोष्टीचा. तसाच चांगल्या गोष्टीचा पण समाजाला परिणाम होत असतो. आपला मुलगा चांगला आहे ना, याचा अर्थ आपला देश चांगला होणार, हे 100% गॅरंटी. मी मुलांना नेहमी म्हणत असतो, आपण फक्त नावच ठेवत असतो. संभाजीनगरमध्ये कचरा आहे, मी त्यांना दुसऱ्या देशाचं वगैरे एक्झाम्पल देत नसतो. त्यांना म्हणतो संभाजीनगरमध्ये कचरा आहे. असं आहे का आपण झोपलो तर पुण्याच्या लोकांनी रात्री आणून टाकला आणि वापस गेले? टाकला कोणी? आणि दुसऱ्या दिवस सकाळी जाताना आपणच नाक हे करणार, अरे काय, एकानेही नाही टाकला तर होऊ शकतं ना. आपला प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे जी गोष्ट सांगितल्या जाते महाराजाची, एका गावात पाऊस पडत नसतो, बऱ्याच जणांनी ऐकले असेल, पाऊस पडत नसतो, महाराज येतात, ते म्हणतात उपाय सांगा. महाराज म्हणते तर ठीक आहे, उपाय आहे माझ्याकडे. महादेवाच्या मंदिरा बाजूला जी विहीर आहे पूर्णपणे आटलेली आहे, आपण काय करू म्हणे, त्या विहिरीत ती विहीर दुधानं भरू. कशानं? दुधानं. आणि तो अभिषेक महादेवाला घालू, 100% पाऊस पडेल. लोकांना वाटतं बरोबर आहे, त्यांची श्रद्धा असते महाराजावर, आणि महाराजही खरं बोलतात. आणि दुसऱ्या दिवशी एकाला वाटतं की सर्वजण दूध आणताय, आपण 1 लिटर पाणी घेऊन जाऊ, टाकू. काय समजतं कोणाला? असं कोणाला वाटतं? कोणाला? एकाला. असं एकाला वाटतं आणि तो पाणी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी समजा असं गृहीत 7 वाजता विहीर भरायचा कार्यक्रम होतो, आणि 7:30ला जाऊन बघतात विहिरीत पाणीच पाणी. विहिरीत काय? फक्त पाणीच. महाराज म्हणजे पुढचे 10 वर्ष पाऊस पडणार नाही तुम्हाला. तुम्ही सगळेच असेल, एक असला तर चालतो. असं एकाला जे वाटतं ना, तो प्रत्येकजण असतो. मुलांना मी नेहमी सांगतो, आपण काय म्हणतो, सगळेच जण इन्स्टा वापरतात. अरे तुम्ही सगळेच जण असं म्हणतात, म्हणजे 100 मुलं आहेत ना, 100च्या 100 म्हणतात माझे 99 मित्र इन्स्टा वापरतात. अरे, आणि ते बाकीचे पण म्हणतात. म्हणजे एखाद्यानं जरी दूध आणलं असतं तर कमीत कमी व्हाईट कलर तर आला असतं. आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? एखादं म्हणलं की मुलं काय म्हणतात, सर्वच जण बर्थडे सेलिब्रेट करतात. अरे, सर्वांना पॅरेंट्स खायला घालत नाहीत, सर्वांसाठी पालक प्रयत्न करत नाहीत, तुझ्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्या पोटाला चिमटा घेऊन तुझ्या सगळ्या सुखसुविधा हे करतात, 8-8, 9-9 तास तुमच्यासाठी काम करतात, सर्वांसाठी करत नाहीत. तुम्ही सर्वांसोबत तुमची बरोबरी का करता? पालक तुमच्यासाठी हे करतात ना, तुम्ही तुमच्या पालकांसाठी प्रामाणिक राहा ना. तो अप्रामाणिक आहे, तो त्याचा प्रश्न आहे. आणि असं जर एक जण प्रामाणिक वागत गेलं तर अप्रामाणिकपणाचा प्रश्नच येत नाही. आपला प्रॉब्लेम काय, तो आपण बरोबरी कुठं करतो, सर्वजण बड्डेला जातात, मलाच एकट्याला जाऊ देत नाहीत. सर्वजण असतातच किती, 7-8 जण. म्हणजे आपण संकुचित एवढं होत चाललो की ते सर्वजण बड्डेला, मग तुम्हाला माहीत पाहिजे की त्यागाचं लक्षण काय आहे, कोणत्या पराकोटीचा त्याग असतो. संभाजी महाराजाचं नुसतं नाव घेऊन चालतं का? नाही. संभाजी महाराजाला एकच मुलगी होती, आणि तुम्हाला माहिती आहे का, ते छत्रपती असताना स्वतःच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. का? तर ते मोहिमेवर होते. आता हे आपल्या बाबतीत विचार करा बरं, आपल्या घरात कार्यक्रम आहे ना, आपण उपस्थित राहू शकत नाही. इज इट पॉसिबल? कशाला आपलं 100 वर्षानंतर नाव राहील? नाव असंच नसतं राहत. गुण पराकोटीचे असतात या लोकांमध्ये, तेव्हा कुठं नाव राहतं. मला असं म्हणायचं आहे की आपल्या मुलाचं नाव ॲटलिस्ट समाजाला माहीत होईल एवढं तरी आपलं कर्तृत्व असलं पाहिजे. आणि मुलांनी काय करायचं आहे, वर्गामध्ये लक्ष का द्यायचं? आता मी जे म्हणत होतो ना, डिस्ट्रॅक्शन्स काय असतात. म्हणजे एखादा मोबाईल वाजला ठीक आहे, सगळेच वाजले असते तर मग तो प्रश्न येतो. आता काय होतं माहिती आहे का, 2 मुलं एकमेकांशी बोलतायत ना,
फक्त ते दोघं डिस्टर्ब नसतात, ते मागं पुढं हे करतात. आणि इंडियन मेंटॅलिटी आपली, काय झालं हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असते, काय करावं याची नसते, पण काय झालं हे जाणून घ्यायचे. ॲक्सिडेंट झाला ना 100 लोक थांबते. दिस इज ऑल्सो नॅचरल, सोशल आहे ते. इफ दे आर टॉकिंग टू इच अदर, सायंटिफिकली असं आहे, ॲट द टाईम ऑफ टॉकिंग यू आर नॉट एबल टू हिअर, अँड ॲट द टाईम ऑफ हिअरिंग यू आर नॉट एबल टू टॉक. बोलते वेळेस आपण ऐकू शकत नाहीत आणि ऐकते वेळेस आपण बोलू शकत नाहीत. म्हणून बघा, जेव्हा वाद घालतात ना दोन व्यक्ती, तेव्हा जोरजोरात एकमेकाशी बोलतात आणि शांत झाल्यावर विचारतात काय म्हणत होतं ते. कारण मानसिकता शक्यच नाही की ऐकून घेण्याचं, आपण फक्त रिॲक्ट होत असतो. जेव्हा एकमेकाशी बोलत असतात ना, तेव्हा सर मॅडम काय सांगतात, काय शिकवतात हे ते ऐकूच शकणार नाहीत. सायंटिफिकली आहे, आणि सायंटिफिकली आहे. दोन्ही गोष्टी ॲट ए टाईम होत नाहीत. मी बोलते वेळेस तुमचं ऐकू शकत नाहीत आणि ऐकते वेळेस आपण बोलू शकत नाहीत. म्हणून तुम्ही बघा, आपण मूवीमध्ये तरी बघितलं असेल, मिलिटरीचं डिसिप्लिन काय असतं, एखादं बोलत असेल तर पुढच्यानं ऐकायचं असतं. मिलिटरीमध्ये आपण फोनवर ऐकलं असेल ना तुम्ही मूवीमध्ये, ते एक बोलतो, ते ओव्हर म्हणल्यानंतर पुढचा बोलतो, तो ओव्हर म्हणल्यानंतर पुढचा बोलतो, आणि जो बॉस असतो, सिनियर असतो, तो म्हणतो ओव्हर अँड आउट. तो असं नाही म्हणतो एक मिनिट, ओव्हर अँड आउट मीन्स संपलं. चल ठेवतो फोन म्हणल्यानंतर 5 मिनिट नाही बोलत ते. ओव्हर अँड आउट, दॅट इज द प्रॉपर वे टू कम्युनिकेट. की एक बोलतोय तर दुसऱ्याने ऐकायचं, दुसरा बोलतोय तर पहिल्यानं ऐकायचं. मग शिक्षक जेव्हा शिकवताना तर वर्गात का नको बोलायचं, आपण जर बोललो तर आपण ऐकूच शकणार नाहीत, आणि ऐकलं नाही, ग्रास्पिंगच नाही आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या नाहीच होणार. त्याच्या उलट आपण जर ऐकलं तर ग्रास्पिंग वाढेल, आणि वाढते बरं. जसं व्यायाम केल्यानंतर मसलची स्ट्रेंथ वाढते, तसं तुम्ही अभ्यास केल्यानंतर मेंदूची स्ट्रेंथ वाढते. मेंदूचा व्यायाम म्हणजे अभ्यास. ओके, ती ग्रास्पिंग वाढली मग काय होईल, गोष्टी अंडरस्टँड होतील. अंडरस्टँडिंग झाली तर घरी जाऊन अभ्यास केला जाईल. स्टडी केला की नॉलेज वाढतं, ज्ञान वाढत. नॉलेज आलं म्हणजे तुम्ही रिवाईज करत राहणार त्याला. रिव्हिजन वाढलं म्हणजे शॉर्ट टर्म इज कन्वर्टेड इंटू लॉंग टर्म मेमरी. एखादी गोष्ट आहे ती समजली आहे आणि 8 दिवस जर अभ्यास नाही केला तर आपण ती 50% विसरून जातो. दिस इज ऑल्सो नॅचरल. मग 50% परत रिवाईज केली तर ती आपल्याला 75% लक्षात राहते. 15 दिवस किंवा 21 दिवसानंतर परत रिवाईज केली तर ती 90% जाते. परत 1 महिन्यानं, परत 3 महिन्यानं, परत 6 महिन्यानं रिवाईज केली, दॅट विल बी कन्वर्ट इंटू 100%. आणि हे रिव्हिजन जर केलं तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो की मला येतं, आणि कॉन्फिडन्स आला म्हणजे आपल्यामध्ये ॲटिट्यूड क्रिएट होतो, आय कॅन डू द ईच अँड एव्हरीथिंग, अँड यू नो व्हेरी वेल ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. मग परीक्षेची भीती राहत नाही, काही राहत नाही, हे नाही. आणि याच्या उलट जर आपण कमी जास्त प्रमाणात अभ्यास केला तर मग गोंधळ उडतो. गोंधळ काय उडतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी भरभर अभ्यास करायचा, मग परीक्षेत आठवतं नाही आठवत, मग आपण काहीतरी एक्सक्यूज देणार, मम्मी मला येत होतं पण एक्झाम हॉलमध्ये काय भीती वाटली मला आठवलंच नाही, आणि आपल्याला वाटतं हो येत असेल पण काय सांगतं. मग आपण म्हणतो त्याला परीक्षेची भीतीच वाटते, त्याला हा विषय आवडतच नाही, हे विषय आवडतं. हे आवड न आवड हा सगळा खेळ लॅक्युल ऑफ प्रॅक्टिसचा आहे. जो विद्यार्थी पहिला येतो ना त्यालाही रोज अभ्यास करावा असं वाटत नाही. जो एक्सलंट क्रिकेट खेळतो त्यालाही रोज प्रॅक्टिस करावीशी वाटत नाही. कधीतरी त्यांना कंटाळा येतो ना, पण त्या कंटाळ्यापेक्षाही त्याचं ध्येय मोठं असतं. ते ध्येय त्याच्या लक्षात येतं, आणि हे लक्षात यायला पाहिजे आपल्या. मुळात काय माहिती आहे का, मुलांनी सिस्टमॅटिक स्टडी केला पाहिजे. तो सिस्टमॅटिक स्टडीज मार्क देतो. एक्झामच्या आदल्या दिवशी भरभर अभ्यास केला आणि एक्झामला जाताना काहीतरी वाचलं आणि परीक्षा दिली, मार्क थोडेफार मिळतील पण नॉलेज मिळत नाही, आणि नॉलेज मार्कांपेक्षा जास्त महत्त्वाचं. सिस्टमॅटिकपणा काय असतो माहिती आहे का, मेंदूचा पण पॅटर्न काम करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कपडे येतात, एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये आपण सर्व कपडे टाकले आणि आपल्याला शोधायचे सॉक्स. काय शोधायचे, सॉक्स. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे अनियमितता काय असते माहिती आहे का, आपण आज कपडे शोधत राहणार,
एखादा सॉक्स सापडून दुसरा सॉक्स सापडायला आपल्याला बाजूला कपडे करावे लागतील आणि ते लवकर सापडणार नाही. कदाचित सापडू शकतो, पण पॉसिबिलिटीज काय, कदाचित सापडणार सुद्धा नाही. मग त्यावेळेस काय, चिडचिड वाढते, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही प्रॉपरली, चिडचिड होते, म्हणजे विवेक हरवला जातो आणि मग कधीतरी आपल्याला शेवटी सॉक्स सापडतो. आता उलट काय आहे माहिती आहे का, सिस्टमॅटिकपणा असा असला की एक कबर्ड आहे, त्याच्यामध्ये युनिफॉर्म इथं ठेवला जातो, सॉक्स इथं ठेवल्या जातात, हँकरचिप इथं असतो, हे कपडे इथं असतात. आता जेव्हा आपल्याला गरज लागली आपण काय करणार, जाणार आणि तिथून ती वस्तू घेणार, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मिळणार ना. तोच पॅटर्न स्टडीला पण वर्क करतो. व्यवस्थितपणे अभ्यास केला, यांच्याशी जे आम्ही संवाद साधणार आहे की सायन्सचा अभ्यास असा करायचा, मॅथचा अभ्यास असा करायचा, सोशल सायन्सचा अभ्यास करायचा, कसा करायचा आणि किती करायचा, हेही आहे. दिवसभर अभ्यास करण्याच्या मी 100% विरोधात आहे. अभ्यास, स्टडी इज द पार्ट ऑफ लाईफ, स्टडी इज नॉट अ लाईफ. आयुष्यामध्ये बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत, जसं यांचा सोशल अवेअरनेस असला पाहिजे, यांना कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, यांना बोलता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे, कसं बोलायचं, काय बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट दॅन द स्टडी. ह्या फक्त डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेल्यानंतर शिकणार का, नाही. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले मुलं साऊथ आणि नॉर्थपेक्षा 23% विद्यार्थी आहेत आपले की जे इंटरव्ह्यूमध्ये जास्त फेल होतात ॲज कम्पेअर टू देम, ड्यू टू द लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि याला जबाबदार पालक म्हणून आपण आहेत, ते नाही आहेत. त्यांना आपण बोलायचं नाही. आपण कुठं गेलं ना, आपणच जास्त बोलतो, त्याचे प्रॉब्लेम आहेत, त्याला मांडू द्या. तो कसा मांडतो, काय करतो. मुलांच्या निगेटिव्ह विषय ना, मुलांच्या ॲबसेंटीमध्ये डिस्कस करा. प्रेझेंटीमध्ये सारखं निगेटिव्ह शोधू नका. पॉझिटिव्ह काय शोधता येईल ते बघा, त्याच्यातून काय आउटकम मिळता येईल ते बघा. अभ्यासाच्या बाबतीत कुठंच कॉम्प्रोमाइज करू नका. घरातलं वातावरण कसं ठेवायचं माहिती आहे का, मुलांचा अभ्यासाचा टाईमटेबल फिक्स आहे, तो टाईमटेबल त्यांना फिक्स करावा लागणार आहे. आम्ही त्यांना 20 जुलै लास्ट डेट देणार आहेत की 20 जुलैपर्यंत सगळ्यांचे टाईमटेबल कंपल्सरी आमच्याकडे आलेच पाहिजे. टाईमटेबल त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या, ते मात्र 100% फॉलो केला पाहिजे. टाईमटेबल इज जस्ट लाइक अ डेमोक्रेसी. अब्राहम लिंकन पता है सबको, यस और नो? अब्राहम लिंकन पता है? अब्राहम लिंकननं जे डेमोक्रेसीची, मी मराठीत सांगतो म्हणजे पालक वगैरे सर्व असले, फॉर द पीपल बाय द पीपल, ते लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. टाइमटेबल कुणाचा आहे? बॉयज, गर्ल्स, स्टुडंट्स. टाइमटेबल किसका आहे? टाइमटेबल कुणाचा आहे? अरे परत मला फिलिंग गेली, बाहेर झालो का. टाइमटेबल कुणाचा आहे? तुमचा. फॉलो कुणाला करायचा आहे? त्याच्यात यश मिळालं तर फायदा कुणाचा आहे? याच्यात पालक कुठं आहेत का? मग तुम्हाला का बळजबरी करावं लागतं, एवढं समजतं तुम्हाला. टाइमटेबल तुमचा आहे, फॉलो तुम्हाला करायचं आहे. ते फॉलो केला, अभ्यास केला तर फायदा तुमचाच होणार आहे, यांना फक्त आनंद मिळणार आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं, मुलांच्या यशामध्ये आपलं यश सामावलेलं आहे असं आपले पालक समजतात. आपले पालक अमेरिका ऑस्ट्रेलियाचे नाही आहेत. 12 वर्ष झाले की तुझे कपडे मी नाही धुत. तुम्हाला बरोबरीच करायची आहे ना, तुम्ही नाही बरोबरी करू शकत. 12 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात. 14 वर्षानंतर स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवावं लागतं. मम्मी नाही बनवत. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी उपाशी गेले का शाळेमध्ये? नाही. तर गर्ल इज वन अँड ओनली गर्ल, मतलब या माता भगिनी ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जी 365 दिवस काम करते. तुमचा शेड्यूल बघा तुम्ही. मी यांना काय म्हणतो असतं माहिती आहे का, अभ्यासाचा टाईमटेबलमध्ये फक्त अभ्यास लिहा. कारण यांचा टाईमटेबल काय असतं? वेकअप ॲट 5:30, गेट फ्रेश, टेक द बोर्नविटा, गोइंग टू स्कूल, टेकिंग ब्रेक ॲट 10 o'clock, शॉर्ट ब्रेक टिफिन, देन लॉंग ब्रेक टिफिन, कमिंग टू स्कूल, गेट रिफ्रेश, टेकिंग नाश्ता. आम्हाला शोधावं लागतं अभ्यास कुठे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतो फक्त अभ्यास लिहा, बाकी आम्हाला सर्व माहीत आहे. हे सर्व करण्यासाठी मी मुलांना काय सांगतो, तुम्ही क्लासमध्ये आहेत, तुम्ही लक्ष का द्यावं? इमोशनल क्वेश्चन तुमचा जागा का असावा? तुम्ही क्लासमध्ये बसलेत, तिकडं घरी कोणीतरी तुमच्यासाठी स्वयंपाक तयार करते. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. आणि ज्याचा मनाचा वाचमन जागा असतो ना, तो माणूस यशस्वी होतो. तुम्हाला जाणीव असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आपले गुरु आपल्यासाठी काय करतात. आणि आयुष्यात एक लक्षात ठेवा, तुमचे आयडॉल हे चांगले लोकच असले पाहिजे. तुम्हाला रिअल लाईफ आणि रिअल लाईफमधला फरक कळालाच पाहिजे.
हां, तुम्हाला मूवी आवडू द्या, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. मी जे मूवीचं म्हणत होतं ना, दिस इज व्हेरी नॅचरल. मूवी पाहताना आपण कॉन्सन्ट्रेट होतो म्हणून आपल्याला आवडतं किंवा लक्षात राहतं. असं कोणी आहे का, आपण फॅमिली गेलोत आणि म्हणतो की 500 रुपये खर्चलेत, बेटा तुझे मेरी कसम मूवी लर्न कर. असं होत आहे का कधी? नाही. आपण एवढं कॉन्सन्ट्रेट करतो, मूवी ब्रेक झाल्यानंतर आपण बघतो अच्छा मम्मी बी आहे पप्पा बी आहे. असं कधी झालं आहे का, एखादा मूवी पाहतो तर मधातच 15 मिनिटाला तहान लागली आहे, वॉशरूमला जावं वाटतं. ह्या सगळ्या दुनियाभराच्या गोष्टी आपल्यासोबत अभ्यास करताना होतात. ह्या गोष्टी अभ्यास करताना होतात, याचा अर्थ आपला अभ्यासात लक्ष नाही. सिम्पल आहे ना, त्याला काय सायंटिस्ट आणायची गरज आहे का? आणि तुम्ही डोक्यातून काढून टाका पालक म्हणून की मला त्यातलं काही कळत नाही. आपल्याला फक्त एवढं कळतं, अरे यांना आपण जन्म दिला आहे, यांचं पालन पोषण करतो आहे. हां, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टेंबा बहुमाची सर्वांना माहीत असेल, आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन झाला, कॅप्टन. हां, त्याचं नाव टेंबा म्हणजे काय, उम्मीद, एक आशेचा किरण. त्याची आजी अशिक्षित होती, झोपडपट्टीत जन्मलेलं निग्रो, झोपडपट्टीत जन्मलेलं. आणि त्याच्या आजीनं, अशिक्षित आजीनं त्याचं नाव टेंबा ठेवलं, त्याचं काय, उम्मीद. आणि तेव्हा तिनं वाक्य वापरलं, ही आपल्या कुटुंबाची उम्मीद आहे आणि मला 100% आशा आहे की हेच आपलं नाव रोशन करणार. बॉटम ऑफ हार्ट आपल्याला एखाद्या गोष्टीवर बिलीव्ज असला पाहिजे. आपण सारखे शंका नाही घ्यायची. आणि बिलीव्ज कधी वाढतो माहिती आहे का? अगेन, बिलीव्ज हा डिसिप्लिनशिवाय वाढत नाही. जो व्यायाम करेल त्याचं शरीर चांगलं राहील ना, सिम्पल आहे ना. तर तसं जो अभ्यास करेल त्याचाच मेंदू तल्लख होईल ना. मग आपण काय म्हणतो, नाही त्याला मॅथ पहिल्यापासून येतं, त्याला सायन्स पहिल्यापासून येतं. असं काही असतं का? विद्यार्थ्यांना मी जोक म्हणून म्हणतो, त्याला अल्जेब्रा येतं, त्याला जॉमेट्री येतं. असं कसं काय शक्य आहे? असं थोडंच आहे. अल्जेब्रा जस्ट लाईक अ पोलिओ, 2 बूंद अल्जेब्रा के सर उस दिन मैं छुट्टी पे था. असं आहे का? नाही आहे का? त्याला असं आहे, सर त्याला सायन्स येतं, त्याला वॅक्सिनेशन मिळालेली आणि मला भेटलीच नाही. असं आहे का? नाही आहे. काय? चला तुम्ही मला सांगा, एखादा विद्यार्थी टॉपर आहे, त्याला जर आम्ही एखादा अननोन चॅप्टरवर एक्झाम घेतली तर पॉसिबिलिटी त्याला 0 मार्क मिळू शकतात. वर्गामध्ये शिकवल्यानंतर सर्वांना सारखं शिकवलं जातं. काहींना टॉपमोस्ट मार्क मिळतात, काहींना कमी मिळतात. त्याचं कारण आहे इमोशनल कोशंट. म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. काय नाही करायचं हे जर टाळलं ना, काय करायचं याच्यावर ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेट होतात. आणि बाय बोर्न वी आर व्हेरी पोलाईट अँड हॉनेस्ट. जन्मता प्रत्येक विद्यार्थी हा प्रचंड प्रामाणिक असतो. माझा ह्या गोष्टीवर 100% विश्वास आहे की कोणताच विद्यार्थी अप्रामाणिक नसतो. वातावरण तयार होतं आणि वातावरण एकट्यानं तयार होत नसतं, दोघांनी तयार होत नसतात, ते ग्रुप तयार होतं. त्यामुळं पालक म्हणून आपल्याला फक्त तेवढं सजगतं आहे. बघा, घरातून निघताना ना कोणताच विद्यार्थी असा ठरवत नाही की तिथं जाऊन आपण गप्पा मारायच्या. इट्स नेव्हर पॉसिबल. पण इथं आल्यानंतर कंट्रोल कमी पडतं. आणि ते कंट्रोल कशा कमी पडतो? सातत्याचा अभाव असल्याने. म्हणून मी म्हणतोय, जो घरी अभ्यास करतोय ना, त्या पालकाने निश्चिंत राहायचं की तो क्लासमध्ये सुद्धा अभ्यास करतो. जो घरी व्यवस्थित बोलतोय ना, तो गृहीत धरायचं की तो शाळेतही व्यवस्थित बोलतोय. घरी जर ओरडून बोलतोय, त्याची काय गॅरंटी की तो शाळेत ओरडून बोलणार नाही. आणि त्या वयामध्ये खोटं बोललं जातं. ते पालक म्हणून आपणही कन्सिडर करायचं. याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक वेळेस ते खोटंच बोलतात असं समजायचं. पालक म्हणून आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की हे बोलतोय ना, त्याच्या मागं कारण काय. प्रत्येक गोष्टीला आपल्याला रिॲक्ट होता येणार नाही. रिॲक्ट होणं हे चुकीचं आहे. पालकांच्या संकल्पना बदललेल्या आहेत पालकत्वाच्या. आता तुम्हाला खूप समजूतदारपणा दाखवावा लागणार आहे. तुमच्यामध्ये सहनशीलता कितीतरी पटीनं जास्त असली पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये यू स्टँड विथ युअर वार्ड. तुम्ही तुमच्या पाल्यासोबत उभं राहिलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मार्कांसाठीच अट्टहास करणं चुकीचं आहे. अभ्यासासाठी अट्टहास करा. रोज 3 तास अभ्यास, रोज 2 तास अभ्यास, रोज 2.5 तास अभ्यास करायलाच पाहिजे. हा अट्टहास ठेवा. मार्क कमी जास्त पडू द्या. त्याला सांगा तू मेहनत केली, यश मिळणार आहे. थोडंफार कमी झालं हरकत नाही. 2 टीमच्या मॅच आहे, 1 हारणार 1 जिंकणार. प्रत्येक वेळेस आता आपल्याला तर वाटणार इंडियाच जिंकायला पाहिजे, पण काही वेळेस होऊ शकतं असं. पण प्रत्येक वेळेस हारणार आहे असंही नाही ना.
मार्क आपण 20पैकी 20 गृहीत धरले तर 18 मिळू शकतात, 17 मिळू शकतात, 16 मिळू शकतात. कशामुळे मिळाले ते बघायचं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. मुलं म्हणजे पालकत्व म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? पालकत्व हे एक माळ्यासारखं आहे किंवा एका मूर्तिकारासारखं. आता माळी म्हणजे काय? आपण असं गृहीत धरू शेतकरी आहे. शेतकरी काय करतो माहिती आहे का? शेतात पीक पेरतो किंवा लावतो, आपण असं गृहीत धरू. ते लावल्यानंतर असं होऊ शकतं का त्यानं पीक पेरल्यानंतर तो काढायला गेला तर पीक असेल? असं होऊ शकतं का? एखादा शेतकरी आहे, त्यानं शेतात ज्वारी पेरली आहे आणि तो डायरेक्ट नंतर ज्वारी काढायला गेला, तर त्या शेतामध्ये ज्वारी असेल का का गवत असणार? शक्यता जास्त कशाची आहे? ज्वारी असेल, पण कुठे कुठे असेल, पण गवत जास्त असेल. पेरलं काय होतं त्यानं? उगवलं जास्त काय? गवत. आणि हे असंच होतं. विचार पेरावं लागतात, त्याला ज्वारी पेरावं लागेल, त्याला इंटर कल्टिव्हेशन ॲक्टिव्हिटीज करावं लागेल, त्याला निंदावं लागेल, म्हणजे खुरपावं लागेल, निंदणं खुरपणं बोलीभाषा आहे. त्याला वखर करावं लागेल, त्याला कोळपणी करावं लागेल, त्याला चांगल्या पद्धतीने येण्यासाठी त्याला खत घालावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी इंटर कल्टिव्हेशन ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर खूप काही आल्यानंतर त्याला पाखरापासून याच्यापासून त्याला वाचवावं लागेल. हेच पालकत्व आहे ना, की एखादं मूल घडवत असताना ना त्या विचारासोबत विकाराव ह्या त्या वाईट गोष्टी थोड्याफार प्रमाणात होत राहतात. त्या आपल्याला त्या गोष्टीपासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मशागत आहे ना, पालकत्व ज्याला म्हणतो आपण, ह्या गोष्टी करावं लागतील. आणि मूर्तिकाराप्रमाणे आपल्याला सजग राहावं लागेल. एखादी मूर्ती आहे ना, ही मूर्ती दगडामध्ये नसते. मूर्ती ही त्या मूर्तिकाराच्या डोक्यामध्ये असते. तो त्या दगडामध्ये काय करतो माहिती आहे का? त्याला जी हवी मूर्ती आहे ती घडवण्यासाठी तो त्याच्यातला अनवॉन्टेड पार्ट काढून टाकतो. जो नको आहे तो पार्ट तो काढत जातो. आणि त्याची हे मग तो त्याला 4 हाताची मूर्ती पाहिजे तर मग तो 4 हात ठेवणार. त्याला अष्टभुजा पाहिजे तो अष्टभुजा ठेवणार. हे परंपरेनं चालत आलेलं आहे. तेच आता ॲव्हेंजर्समध्ये आलं. म्हणजे इट इज द क्रिएटिव्हिटी ऑफ आवर माइंड. आपल्या मेंदूचं हे सगळं गोष्टी येत आहे, कल्पनाशक्ती आहे. आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा पालकांनी, विद्यार्थ्यांसाठी पण, प्रत्येक गोष्ट दोनदा बनते. ईच अँड एव्हरीथिंग हॅपन्स ट्वाईस. फर्स्ट वन इन युअर इमॅजिनेशन अँड सेकंड वन इन युअर रियालिटी. प्रत्येक गोष्ट दोनदा बनते, एक कल्पनाशक्तीमध्ये आणि नंतर प्रत्यक्षामध्ये. आपण व्हिज्युअलाइज करायचं. 10 वर्षानंतर आपण अभ्यास केला तर आपलं आयुष्य असं असेल. विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की तू जर 10 वर्ष अभ्यास केला तो आयुष्य 10 वर्षानंतर याप्रमाणे असेल, आणि नाही केला तर याप्रमाणे असेल. चॉईसी जीवा. तर त्या मूर्तीमधलं जसं अनवॉन्टेड पोर्शन काढत जाणार. आता मूर्तिकार किती कॉन्सन्ट्रेट करतो आणि किती परिपक्व आहे याच्यावर डिपेंड आहे. जर त्याला चिडचिड झाली, त्याला वाटलं की नाही हे तर चांगली मूर्ती बनेल का? नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आता स्त्रियांना माहिती आहे, सोन्याला महत्त्व कशामुळे? महाग आहे म्हणून का? अजिबात नाही. सायन्स सांगतं मेलेबिलिटीची पॉवर सोन्यामध्ये लोखंडापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. लोखंडाची बारीक तार नाही काढू शकत आपण. आणि जर ती लोखंडामध्ये कॅपॅसिटी असती ना तर लोखंडाला महत्त्व आलं असतं. सोनं हे उपजत असतं, अलंकार घडवावा लागतो. आणि सुंदर अलंकार हा सुंदर कारागीरच घडवू शकतो. कोणी पण घडवेल का? नाही. तसं यांच्यामध्ये बुद्धिमत्ता उपजत आहे. गुणवत्ता आपल्याला ती घडवावी लागेल आणि ती जबाबदारी पालक म्हणून तुमची आहे, शिक्षक म्हणून आमची आहे. आणि मला 100% विश्वास आहे, मला खात्री आहे की या गोष्टीमध्ये आपण परिपूर्ण राहोत. कारण तुम्ही विजन क्लासमध्ये जो विश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्यामध्ये फरक जाणवला पाहिजे, म्हणजे जाणवला पाहिजे, हा आमचा शब्द आहे. इट इज नॉट रिलेटेड टू ओनली मार्क्स. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला फरक जाणवला पाहिजे. आमचा उद्देश असा आहे, माझं वैयक्तिक असं मत आहे की फक्त मार्कावर कॉन्सन्ट्रेट. आम्ही तर मार्कांच्या मुलांना जास्त बोलतच नाहीत. पालक आले तेव्हाच मार्कांची चर्चा होते. बाकीच्या वेळेस आमचं एकच असतं, मेहनत करो. म्हणजे हरिवंशराय बच्चनची पोएम यांना कंटिन्यू 2 वर्ष ऐकायला भेटणार.
हम कामयाब हो ना हो ये अलग बात है. क्या कहा था उन्होंने? हम कामयाब हो ना हो ये अलग बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. हरिवंशराय बच्चन साहब ने कहा था हम कामयाब हो ना हो ये अलग बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. और उन्होंने लिखा था कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नाही होत. आपल्याला काहीतरी असं करावं लागेल आणि ते काहीतरी म्हणजे फक्त व्यवस्थितपणे रोज 3 तास अभ्यास, 2.5 तास अभ्यास, 2 तास अभ्यास, जो वेळ ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे पालक म्हणून आपल्याला त्या वेळेत समजा त्यांचा 9चा अभ्यास आहे तर आपल्याकडून चुकू नये असं व्हायला नको. 9:15 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला, कार्यक्रम आहेत, हे येतं, जे जे काही त्याग करावं लागेल त्या गोष्टीचा त्याग करा. प्रत्येक यशोगाथा हे सॅक्रिफाईजवरूनच आलेले, त्यागामधूनच आलेले आहे. त्याग जर नाही झाला तर ती गोष्ट नाही. सकाळी झोपेचा त्याग केला तरच आपण उठू शकतो, अदरवाईज आपण उठू शकणार नाही. हा त्यागच आहे, डे टू डे लाईफमध्ये असतो तो. आणि जसे आपला माइंडसेट तयार होईल तसं आपण घडत राहतो. म्हणून आपण व्हिज्युअलाइज करायचं की 10 वर्षानंतर अशा पद्धतीने आपल्याला आयुष्य जगायचं. 1 वर्षानंतर तुझा असा रिझल्ट असला पाहिजे, तर आपल्याला आत्तापासून अभ्यास करायचा. अभ्यासामध्ये काही अडचणी आल्या तर तुमचा तो अधिकार आहे. तुम्ही व्हिजन क्लासला फीस भरलेली आहे, तुमचा तो अधिकार आहे की व्हिजन क्लासमध्ये काय करून घेतलं जातं, काय नाही आहे. युनिट टेस्ट येतं जे मी प्रिस्ट युनिव्हर्सिटीचं सांगतो की आम्ही काय इम्प्लिमेंट केलं आहे ते 2 मिनटात सांगतो आणि थांबतो. की तिथं विद्यार्थ्यांना परीक्षा घेतल्या जाते. परीक्षा घेत असताना त्यांना क्वेश्चन पेपर आणि आन्सरशीट 2 बॉक्समध्ये ठेवल्या जातात की तुम्हाला जे आवडतो तो क्वेश्चन पेपर उचलायचा, जो आवडतो तो आन्सरशीट तर कॉमन असते ती उचलायची, पेपर द्यायचा A B दोन्ही पण, आणि त्याच्यानंतर दुसरा पेपर दुपारून द्यायचा. इन्व्हिजिलेटर नसतं, कोणी नसतं, काही नसतं. तिथं चिटिंगचं प्रमाण 0% आहे. कोणी कोणाचं चिटिंग करत नाही. कोणी A पेपर लिहिला, कोणी B लिहिला, तर कोणी कोणाला डिस्कस करत नाही मधल्या लंच ब्रेकमध्ये की तुला कोणते क्वेश्चन आले होते, काय आले होते, काय नाही. एवढी त्यांची कंट्रोल पॉवर त्यांनी वाढवलेली असते. आणि त्यातले 50% विद्यार्थी नंतर रिझल्ट घ्यायला सुद्धा जात नाहीत, कारण ते त्यांच्या रिसर्चमध्ये याच्यामध्ये बिझी होत जातात. ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यातून आम्ही काय घेतलं माहिती आहे का, म्हणजे मी वाचल्यानंतर आम्ही घेतलं की सेल्फ स्टडीला जेवढं सर्वात जास्त महत्त्व आहे ना, तर सेल्फ स्टडीसाठी त्यांनी जे केलं होतं तेच आम्ही केलं. त्यांनी काय केलं की सेल्फ स्टडीसाठी 2 बुक केले. एक बुक सबमिट करायचं आणि एक बुक घरी अभ्यास करायचा. 2 बुकचं रिझन काय, इवन डेटला एक आणि ऑड डेटला एक. आणि आता हा पॅटर्न आहे व्हिजन क्लासमध्ये. काय पॅटर्न आहे की सगळं सब्जेक्टला त्यांच्याकडे बुक्स येतात, नोटबुक. त्याच्या व्यतिरिक्त 2 बुक्स त्यांच्याकडे असल्या पाहिजे ज्या सेल्फ स्टडीच्या बुक्स आहेत, स्वयं आणि ते क्लासनं वगैरे दिलेला अजिबात नाही. आम्ही फक्त मी त्यांना सांगणार आहे आता, म्हणजे या वीकमध्येच असणार आहे ते वर्कशॉप. सेल्फ स्टडी प्लॅनर, अल्जेब्राचा एवढा अभ्यास करायचा, जॉमेट्रीचा करायचा, हे सायन्स 1, सायन्स 2, इंग्लिश, हिंदी, म्हणजे लँग्वेजेस, सोशल सायन्स कसा करायचा, काय करायचं, ते सगळं सायंटिफिकली असणार. उगाच जा अभ्यास करत बस असं नाही. तर तो अभ्यास करायचा, तो ना क्लासचा असेल ना स्कूलचा असेल, तो कोणासाठी असेल, तुमचा सेल्फ स्टडी असेल, स्वतःचा अभ्यास असेल. फक्त तो 2.5 तासाचा अभ्यास असला पाहिजे आणि तो रोज त्या बुकमध्ये लिहायचा. आपल्याला काय करायचं आहे त्या बुकमध्ये मेन्शन करायचं. माझी पालकांना फक्त एकच विनंती आहे, आठवड्यातून 1 दिवस ती बुक तुम्ही बघा. काय अभ्यास केला, किती केला, कसा केला, त्याच्यावर डिस्कस करा. आणि डिस्कशन जर नसो, संवाद पाहिजे बरं, विसंवाद नाही. तू करतच नाहीस, तू असाच आहे, तसाच आहे, पण त्याला वाटतं तू अशीच आहे, तू तशीच. न्यूटन्स 3rd लॉ मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, आम्ही त्यांना रागवत असतो. मी त्यांना सांगतो, आईवडील आणि विद्यार्थी शिक्षक हे 2 व्यक्ती असे आहेत ते सगळ्यात जास्त ज्यांच्यावर रागवल्या जातात. आणि ह्या 2च व्यक्ती असे की तिथून तुझं आयुष्य घडवू शकतात, 3rd नाही. कारण आम्हाला माहिती आहे, मी त्यांना म्हणतो असं, तुम्हाला आता मी रागवलं, स्ट्रिक्ट वागलं, एखादा विद्यार्थी लेट आला, त्याला म्हणलं का रे लेट नाही यायचं, त्याच्यानंतर काढू सिटअप्स वगैरे, ते म्हणणार का राम सर किती छान आहे, सिटअप्स काढले, मला सिटअप्स काढायला लावले. आय नो इट, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटन्स 3rd लॉ. आम्हाला काय माहीत नाही काय. आता एखाद्याला पनिशमेंट केली तर ते म्हणणार का सर किती छान आहेत, वा पनिशमेंट करतात. तुम्ही आम्हाला बोलणारच, फक्त
मनातले मनात. आई अभ्यासाला बनवली आदळापट त्यावेळेस म्हणणार का माझी मम्मी किती छान आहे. आपल्याला माहीत आहे ह्या गोष्टी आपण पालक म्हणून निग्लेक्ट करायचे, कारण यांचं हित कशात आहे हे आपल्याला माहीत आहे. हित फक्त सेल्फ स्टडीमध्ये. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण मेंदू जेवढा सजग राहील ना तेवढा आयुष्य यांचं सुंदर असेल. ते उद्या काही बनव त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. ते 2 सेल्फ स्टडीचे जे बुक्स आहेत ते बुक्स सातत्यानं 8 दिवसाला तुम्ही चेक करा. ह्या वयामध्ये थोडीफार मुलींची चिडचिड होत असते. मुलांचं नेचर वेगळं असतं, मुलींचं नेचर वेगळं असतं. कम्पॅरिझन करत असताना आपण तो विचार केला पाहिजे की ॲग्रेसिव्हनेस मुलांमध्ये कम्पॅरेटिव्हली मुलींपेक्षा जास्त असतो. चिडचिड का वाढते तर मोबाईल आहे. माझं फक्त एकच हात जोडून विनंती आहे, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा. काही यूट्यूबवर सॉल्व होत नाही, काही नाही. तुम्ही मग फीस कशाची भरली आहे? मी तुम्हाला क्लिअर सांगतो आहे, प्रत्येक गोष्टीला विजन क्लास रिस्पॉन्सिबल आहे. फॉर ईच अँड एव्हरीथिंग वी टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत. तुमच्या मुलाला काय येतं काय नाही येतं आहे याला विजन क्लास रिस्पॉन्सिबल आहे. मी डिक्लेअरली सांगतो तुम्हाला, तुमचा तो अधिकार आहे. आणि हे नाही आहे पॅरेंट मिटिंग आहे मग त्याच अर्ध्या तासात या आणि त्याच अर्ध्या तासात बरोबर पालक. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार फक्त फोन करून याच्यामुळे यायचं असतं की त्यावेळेस लेक्चर असेल तर अवेलेबल नसतील. ॲडमिनिस्ट्रेशनचे आमच्या इकडं प्रत्येक बॅचला एक पॅरेंट टीचर असतो. सब्जेक्ट टीचरला जेवढं माहीत नसतं तेवढं पॅरेंट टीचरला माहीत असतं. यांचे ॲडिशनल बुक सब्जेक्ट टीचर नाही चेक करत आणि ते पॉसिबलही नाही आहे. प्रॅक्टिकली आम्ही भरून बघितलं. सर्वांना वैयक्तिक लक्ष ते पॉसिबल नसतं. उगं मनाच्या गोष्टी आहेत त्या. तुम्ही बघा, एकच मुलगा घरी असू नये आपण रोज त्यांचं बुक चेक करू शकतो का? नाही पॉसिबल. म्हणून मी तुम्हाला 8 दिवसाला म्हणले. मी तुम्हाला म्हणलं का रोज त्यांच्यासोबत अभ्यास करत बसा? मी फक्त म्हणलं अभ्यासाचं वातावरण ठेवा. मुलगा अभ्यास करतोय आणि तुम्ही इकडे शॉर्ट्स बघताय, कसंच शक्य नाही. राजमाता जिजाऊ म्हणले असतं नाही मला दुपारची झोप खूपच आवडते, चालतं का? नाही. आग्र्याला कैदमध्ये होते तेव्हा राजमाता जिजाऊ स्वतः मोहिमेला गेला आणि 1 किल्ला घेऊन आल्या. बाकीच्यांना लाजा वाटल्या आणि सगळेजण मोहिमेवर गेले. उदाहरण तयार करावं लागतं, असंच होत नसतं. आणि मी जे सांगतोय ना ते इतिहासामध्ये घडलं आहे. वयाच्या 59व्या वर्षी त्या घोड्यावर बसल्या, 122 किलोमीटर नॉनस्टॉप गेल्या. आपण 4 व्हीलरमध्ये 122 किलोमीटरला कंबर दुखते. घोड्यावर 5 किलोमीटर जाऊन या, मग समजतं काय असतं. ॲट द एज ऑफ 59 हे सर्व इम्पॉसिबलच लोक करतात. म्हणजे हे कालातीत त्याच्यामुळेच राहत असतात, बाकी काहीच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपलं फक्त शिवाजी महाराज इथंच आहे का? नाही. शिवाजी महाराज 122 देशामध्ये शिकवल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 148 देशामध्ये, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या एंट्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. का? 2 वर्षाचा प्रबंध त्या माणसानं 7 महिने 4 दिवसात कंप्लीट केला. अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि स्टील डे ते रेकॉर्ड आहे. विनाकारण नाही, बुद्धीच आहे की ते सगळं काही करू शकते. हे मुलांना सांगायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तुम्हाला काही अडचण असली, काहीही असले, तुम्ही फोन करायचा. 1 कॉल अवे विजन क्लासेस. तुम्ही हे करा. आणि माझं तर म्हणणं आहे, मुलं जरी येत असले गाडीनं येणं, ॲटोनं, सायकलवर, नकळतपणे कधीही अविश्वास म्हणून नाही आहे, आपली एक नजर असावी म्हणून. तुम्हाला खूपच शांत मुलं वाटत असले, शाळा सुटल्यानंतर जाऊन बघा, क्लास सुटल्यानंतर बघा उभं राहून तुमचं पिल्लू किती शांत आहे. हां, आणि तसं जर करत असेल तर लगेच चिडायचं कारण नाही. त्या एजमध्ये ते होत असतं. आपला प्रॉब्लेम काय? एक तर दोरीतच, म्हणजे चिडलं की चिडलं आणि पुन्हा 15 दिवस गायब. तर तसं नाहीच आहे. तुम्ही चिडणार, लक्षात ठेवा मुलांना, तुमच्यावर आईवडील चिडणार, दॅट इज ऑल्सो व्हेरी नॅचरल. तुम्ही चिडायला त्यांना वाव देऊ नका. तुम्ही अभ्यासाला बसले, मग अभ्यासाला बसले बी आई म्हणणार का नाही 2-2 पुस्तक वाच? नाही ना. तुम्ही जर नाही वाचलं तरच म्हणणार ना अभ्यासाला बस. हे तुमच्याही लक्षात आलं पाहिजे. त्यांना सेल्फ स्टडीचा टाईम टेबल कशा पद्धतीनं असेल हे सर्व समजून सांगितलं जाईल. तुम्ही पालक म्हणून क्लासला वेळोवेळी व्हिजिट करा आणि जाणून घ्या की नेमका प्रॉब्लेम काय आहे, काही नाही आहे. मार्क्स मिळाल्यानंतर रिॲक्ट होण्यापेक्षा हे मार्क्स कशामुळे मिळालेत, ह्याच्यामध्ये काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ह्या गोष्टी हे करायचा. आणि तो तुमचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांचाही तो अधिकार आहे की त्यांना काय येत नाही, कसं नाही. तुमच्या कोणतीही गोष्ट असू द्या, अभ्यास होत नाही, अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे, हे ते, त्या सगळ्या गोष्टीला उत्तर विजन क्लास असेल. वी आर द रिस्पॉन्सिबल. फक्त आमचं म्हणणं आहे, घरी 2.5 तास अभ्यास त्यांचा झालाच पाहिजे, याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.
हे सगळ्या जबाबदाऱ्या एकमेकांच्या घेऊन आपण यांचं यशासाठी दृढ निश्चय करूया आणि ते मिळेपर्यंत आपण थांबणार नाही असं ठरवूया. आणि अजून एक गोष्ट सांगतो, कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ थोडा लागतो. यांचा टाईमटेबल सेट झाल्यानंतर जर बदलत असेल तर त्याप्रमाणे परत टाईमटेबल सेट झालेला क्लासला मेन्शन करा. अभ्यास करत नसेल तर क्लासला व्हिजिट करा. परत आपण त्यांचा टाईमटेबल सेट करू आणि यांना जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहू. धन्यवाद.